जय शिवराय मित्रांनो आपल्या शेतजमिनीचा अक्षांश रेखांश, आपल्या शेतजमिनीचा नकाशा, या नकाशाची पीडीएफ, ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची, कशी काढायची, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेखच्या पोर्टलवरती यायचंय, ज्याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, bhumiabhilekh.maharashtra.gov.in। मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण भूनक्षा आणि ई नक्षा अशा दोन प्रकारामध्ये नकाशे पाहू शकता। आता हे वेब पोर्टल, ही वेबसाईट खोलल्यानंतर आपण पाहू शकता एक महाराष्ट्राचा नकाशा दाखवला जातोय। या नकाशामधून आपल्या जिल्ह्यावरती जर क्लिक केलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीचे अक्षांश रेखांश दिसणार आहेत। आपल्या जमिनीचे जे काही बांध आहेत त्या बांधाची लांबी रुंदी आपण या नकाशाच्या माध्यमातून पाहू शकता। आता हे जे काही ऑप्शन आहे किंवा ही जी काही माहिती आहे ही पाहत असताना याचं जे पोर्टल आहे ते अतिशय स्लो असं चालतं। या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही त्याची लांबी रुंदी वगैरे पाहू शकता। आता आपल्याला पीडीएफ स्वरूपातील नकाशा पाहण्यासाठी ई नकाशा, भूनकाशा नावाचे जे ऑप्शन दिलेले याच्यावरती क्लिक करायचे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक पेज खुलणार आहे, mahabhunakshya.mahabhumi.gov.in। आता हे पोर्टल खुलल्यानंतर, हे पेज खुलल्यानंतर आपण पाहू शकता इथं महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेलं आहे। याच्यानंतर कॅटेगरी देण्यात आलेली आहे रूरल आणि अर्बन, अर्थात नागरी, ग्रामीण आणि शहरी। आता रूरल म्हणजे आपल्याला ग्रामीण भागातील नकाशा पाहण्यासाठी, अर्बन म्हणजे शहरी भागातील पाहण्यासाठी। आता आपण शेतजमिनीचा पाहणार आहोत, तो रूरल वरती क्लिक करायचंय। याच्यानंतर तुम्हाला जिल्हा कुठला सिलेक्ट करायचा तो जिल्हा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता। आता उदाहरणार्थ आपण गोंदिया जिल्हा याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे, तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये असलेले तालुके आपल्याला खाली दाखवले जातील। याच्यामध्ये आपण तालुके पाहू शकता। आता तालुका आपण एक सिलेक्ट केला तर त्या तालुक्यामधील गावं आपल्याला दाखवली जाणार आहेत। आता याच्यामध्ये आपण त्या तालुक्यामधील गावं पाहू शकता। याच्यातून जे गाव घ्यायचे ते आपण गाव या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे। तर गाव सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण गावाचा नकाशा आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय। आता पर्टिक्युलर आपल्याला पूर्ण गावाचा नकाशा पाहायचा नाही, एकाच प्लॉटचा पाहायचा आहे। इथं खाली प्लॉट नंबरही दिलेले आहेत, त्या गावातले असलेले सगळे प्लॉट नंबर या ठिकाणी दिलेले आहेत। किंवा आपल्याला जर पर्टिक्युलर प्लॉट नंबर माहित असेल, सर्वे नंबर माहित असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता। आता आपल्याला 495 नंबर पाहायचा आहे, तर 495 नंबर क्लिक करून आपल्याला सर्च करायचंय। तर सर्च केल्याबरोबर तो जो काही पर्टिक्युलर प्लॉट असेल तो प्लॉट आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। समजा आपल्याला दुसरा प्लॉट पाहायचा आहे तर तो प्लॉट नंबर आपण या ठिकाणी सर्च मध्ये टाकू शकतो, तर पर्टिक्युलर त्या प्लॉटचा नकाशा आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। याच्या खाली सुद्धा आपण प्लॉट नंबर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर प्लॉट नंबर न पाहायचं असेल तर प्लॉट नंबर या ठिकाणी पाहू शकता। जो काही प्लॉट आपल्याला पाहिजे असेल तो प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकता। आता तो प्लॉट पाहिल्यानंतर त्या प्लॉटचा मॅप रिपोर्ट नावाचे ऑप्शन येते, त्याचा जमिनीचा मालक कोण आहे, त्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली, त्याचा नकाशा देखील दाखवला जातोय। आता याच्यामध्ये मॅप रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तो नकाशा आपल्याला मोठा होणार आहे। तो नकाशा मोठा झाल्यानंतर त्याचे जे काही स्केल असतील, ऍक्च्युअल स्केल काय किंवा त्याची साईज काय दाखवलं जाईल आणि याच्यामध्ये त्या भू मालकाच्या नावासह आपण याची पीडीएफ तयार करू शकतो। म्हणजे अशा प्रकारे याची पीडीएफ किंवा याची प्रिंट काढणं ही काम आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे। आता ज्या ऑप्शनला आपण पूर्वी सिलेक्ट केलेलं होतं, जसं की आपल्याला इथं आता सर्व जिल्हे दाखवले जात आहेत, ज्याच्यामधून आपल्याला आपला अक्षांश रेखांश आणि शेतजमिनीच्या बांधाची लांबी रुंदी काढायची। या ठिकाणी आपण पाहू शकता इथं पण आपल्याला 7/12 प्रॉपर्टी कार्ड दाखवलेलं आहे किंवा 7/12 पाहायचं आहे, 7/12 दाखवलेला आहे। आता आपण 7/12चा पाहणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला परत आणखी त्याच पद्धतीनं ऑप्शन देण्यात आलेले आहेत की आपल्याला जिल्हा कुठला पाहिजे, तालुका कुठला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या गावाचा आपल्याला नकाशा पाहिजे। आता त्या गावाचा पर्टिक्युलर नकाशा या ठिकाणी लोड झाल्यानंतर आपल्याला त्या गावामधील जो काही प्लॉट असेल, ज्या प्लॉटचा आपल्याला हे करायचंय, अक्षांश रेखांश पाहायचंय, नकाशा पाहायचाय, तो प्लॉट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता आपण समजा एक उदाहरणार्थ प्लॉट या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, तर त्या प्लॉट वरती आपण जसा कर्सर आपण मूव्ह करू तसे आपल्याला वरती राईट साईडला या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश बदललेले दाखवले जात आहेत। आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला लांबी रुंदी घ्यायची असेल तर लांबी रुंदी घेता येणार आहे, याला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करता येणार आहे। आता लांबी रुंदीमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी जर एक पॉईंट पकडला आणि आपण तो कर्सर दुसऱ्या पॉईंट वरती जर क्लिक केला तर या ठिकाणी आपल्याला जी काही मीटर मध्ये लांबी असेल ती मीटर मधली लांबी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि त्याचंही प्रिंट काढायचं असेल तर प्रिंट सुद्धा काढू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचे अक्षांश रेखांश, त्याची लांबी रुंदी किंवा पीडीएफ स्वरूपातील नकाशा या पोर्टलवरून डाउनलोड करू शकता। मित्रांनो, या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। धन्यवाद।